नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये दररोजच्या प्रमाणे प्रत्येक व्हिडिओ हा इम्पॉर्टंट होतोच. पण आज मी जी माहिती सांगणार आहे, ती तुमच्या जीवनामध्ये तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी एकदम इम्पॉर्टंट आहे. तर लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. ह्या व्हिडिओमध्ये खूप काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो, की व्हिडिओ कशाप्रकारे अपलोड करायचा. असा व्हिडिओचं 2-3 प्रकारे व्हिडिओ अपलोड केले जातात. म्हणजे कोणता यूट्यूबर येतो आणि कोणत्या ॲप्सवरून अपलोड करतो, कोणत्या ठिकाणाहून यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करतो. ह्या वेगवेगळ्या प्रमाणे भरपूर काही जे यूट्यूबर्स असतात, छोटे असोत किंवा मोठे असोत, पण भरपूर प्रकार 2-3 प्रकारे जे व्हिडिओ असतात ते अपलोड केले जातात. तर मित्रांनो, त्यापैकी कोणत्या प्रकारे बेस्ट तरीका आहे, म्हणजे कोणत्या पद्धतीने केल्याने आपला व्हिडिओ चांगल्या प्रकारे आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज येतील, आपला व्हिडिओ कोणत्या प्रकारे अपलोड केल्याने थोडा व्हायरल होईल. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये ह्या विषयावर मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, काही जे यूट्यूबर्स असतात ते यूट्यूब ॲप्सवरून पण अपलोड करतात. म्हणजे जो यूट्यूब आहे, आपलं जे यूट्यूब बघतो सर्वांना माहीत आहे. यूट्यूबवरून म्हणजे सर्वांनाच माहीत आहे की यूट्यूबवरून कशा पद्धतीने अपलोड केले जातात. आणि दुसरा म्हणजे जो वाय-टी स्टुडिओ आहे, वाय-टी स्टुडिओमध्ये जाऊन पण आपण व्हिडिओ अपलोड करतो. म्हणजे भरपूर प्रमाणात यूट्यूबर्स हे वाय-टी स्टुडिओमधून पण व्हिडिओ अपलोड करतात. पण कोणत्या तरीकेने व्हिडिओ अपलोड केल्याने चांगला बेस्ट तरीका आहे, म्हणजे कोणत्या पद्धतीने व्हिडिओ अपलोड केला म्हणजे थोडा चांगला व्हायरल होईल, थोडे जास्त व्ह्यूज येतील. तर मित्रांनो, मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. तर अजून एक प्रकार आहे, म्हणजे Google Chromeवर जाऊन पण त्यामध्ये Google Chromeवर जाऊन आपण वाय-टी स्टुडिओ तिथून ओपन करतो. त्या ठिकाणाहून पण आपण जो आहे तो व्हिडिओ अपलोड करतो. पण ह्या 2-3 प्रकारामध्ये कोणता तरीका एकदम बेस्ट आहे? कोणत्या तरीकेने व्हिडिओ अपलोड केल्याने आपला व्हिडिओ थोडा चांगला व्हायरल होईल, म्हणजे आपल्या व्हिडिओवर चांगले व्ह्यूज येतील? तर मित्रांनो, ह्या तिन्ही पद्धतींमध्ये एक बेस्ट तरीका आहे, तो म्हणजे यूट्यूब ॲप्स. यूट्यूब ॲप्सवरून जर तुम्ही व्हिडिओ अपलोड कराल, तर हा एक बेस्ट तरीका आहे. एकदम चांगल्या पद्धतीचा तरीका आहे, चांगल्या पद्धत आहे. म्हणजे एकदम सुरळीत आणि सोपी पद्धत आहे आणि चांगल्या प्रकारे पद्धत पण आहे. म्हणजे ह्या यूट्यूब ॲप्सवरून जर तुम्ही व्हिडिओ अपलोड कराल, तर मित्रांनो, ह्यावरून तुम्हाला तुमचा चॅनल जो आहे तो ग्रो होण्यासाठी ह्यावरून पण चांगली मदत होते. आता तुम्ही सांगणार की व्हिडिओ कशाही पद्धतीने अपलोड झाला म्हणजे होतोच. पण मित्रांनो, काही ना काही एक तरी चांगली पद्धत असते. म्हणजे माणसं जेवण करतात. भरपूर जेवण करतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे. पण त्यामध्ये सगळी समजा वांग्याची भाजी झाली, असे 3-4 प्रकारची जर भाजी झाली, तर मित्रांनो त्यांना सगळ्यांना सर्वच प्रकारच्या भाज्या आवडत नाही. म्हणजे भोपळ्याची भाजी झाली, तर भोपळ्याची भाजी ही सगळ्यांनाच आवडेल का? भरपूर प्रमाणात 100%तून 20 ते 30% 20 ते 30% माणसं असतील की त्यांना भोपळ्याची भाजी आवडत असेल. 70-80% माणसांना तर भोपळ्याची भाजी आवडतच नाही. त्याचप्रमाणे सर्वांना एकच वस्तू आवडत नाही. कुणाला कोणती, कुणाला कोणती. त्याचप्रमाणे यूट्यूबवर सर्वांना वाटतं की यूट्यूबवरूनच व्हिडिओ अपलोड करू, असे नाही होत. 2-3 प्रकारे व्हिडिओ अपलोड केले जातात. पण त्याच्यापेक्षा यूट्यूब ॲप्स जी आहे ती बेस्ट तरीका आहे. कारण भाज्यांचं म्हटलं तरी सगळ्यांना सारखी चव नाही. एखादा म्हणतो ही भाजी चांगली वाटत नाही, म्हणजे चवीसाठी चांगली नाही. तर एखाद्याला वेगळी भाजी आवडते, वांग्याची भाजी आवडते आणि ती एकदम चवीदार असते. त्याच्यामुळे असंच असतं की यूट्यूब जे आहे ते, जर तुम्ही यूट्यूब ॲप्सवरून व्हिडिओ अपलोड कराल, तर हा एक बेस्ट तरीका आहे. एकदम बेस्ट तरीका आहे आणि ह्यावरून सोपी पद्धत पण आहे. याच्यावरून कुणालाच अवघड पद्धतीमध्ये जाण्याचं कारण नाही. तर मित्रांनो, ह्यामध्ये पहिलं तर यूट्यूब ॲप्स खोलायचं आणि त्यामध्ये प्लसवालं आयकन जे आहे, त्याच्यावर प्लसवाल्या आयकनवरती क्लिक करून
तुम्हाला शॉर्ट व्हिडिओचं ऑप्शन येईल आणि लाँग व्हिडिओचं पण ऑप्शन येईल. म्हणजे व्हिडिओ आणि शॉर्ट त्याच्यामध्ये जर तुमचा शॉर्ट व्हिडिओ असेल तर तुम्ही शॉर्टवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकतात. शॉर्ट व्हिडिओ अपलोड करू शकतात. आणि लाँग व्हिडिओ जर तुम्हाला अपलोड करायचं असलं तर व्हिडिओ ऑप्शनवरती जाऊन तुम्ही लाँग व्हिडिओ अपलोड करू शकतात. आणि तुम्हाला ज्यावेळेस अपलोड कराल त्यावेळेस तुम्हाला टायटल, डिस्क्रिप्शन काही ते सर्व काही भरण्याचं ऑप्शन येतं. पण त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोड करण्याच्या वेळेस तुम्ही काहीच करायचं नाही. फक्त व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही फक्त व्हिडिओ अपलोड करायचा. नाही टायटल भरायचं, नाही डिस्क्रिप्शन, नाही पब्लिक पण करून तुम्ही व्हिडिओ अपलोड करायचा नाही. म्हणजे तुम्ही व्हिडिओ जो अपलोड कराल तो अनलिस्टवर अपलोड करायचा. म्हणजे अनलिस्टवरच फक्त अपलोड करायचा. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस टायटल, थंबनेल आणि डिस्क्रिप्शन भरायला जाल YT स्टुडिओमध्ये त्यावेळेस तुम्ही तिथे सर्व काही भरायचं असतं. आणि जो अनलिस्टेड व्हिडिओ असतो तो पब्लिक करून तुम्ही सेव्ह करायचा. तर मित्रांनो, व्हिडिओ अपलोड झाल्यावर तुम्ही YT स्टुडिओमध्ये जाऊन YT स्टुडिओ खोलायचा आणि त्यामध्ये जो व्हिडिओ अपलोड केला त्या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही पहिल्यांदा थंबनेल टाईप करायचं. आणि थंबनेल तुम्ही टाईप केलं की त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन भरायचं. आणि त्याच्या आधी टायटल भरून तुम्ही डिस्क्रिप्शन भरायचं. आणि जो टॅग्स असतात ते पण तुम्ही भरायचे व्हिडिओ संबंधात. आणि त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ पूर्ण झाल्यावर सर्व डिस्क्रिप्शन काही सर्व भरून झाल्यावर तुम्ही व्हिडिओ अनलिस्टेड जो आहे तो पब्लिक करायचा आहे आणि पब्लिक करून सेव्ह करायचा आहे. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच करायचं नाही. तर मित्रांनो, एवढंच काम करायचं आहे. हीच पद्धत म्हणजे एकदम बेस्ट पद्धत आहे यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्याची. आणि तुम्ही यूट्यूबच्या सहाय्याने जर व्हिडिओ अपलोड केला नाही आणि तुम्ही जर YT स्टुडिओचा उपयोग करून जो व्हिडिओ अपलोड करतात तो केला आणि क्रोमवरून व्हिडिओ अपलोड केला तर त्याही पद्धतीने जे लोक जे असतात ते व्हिडिओ अपलोड करतात. पण त्याच्यापेक्षा बेस्ट तरीका आहे म्हणजे ते यूट्यूब ॲप्सवरूनच करा. आणि तुमचा व्हिडिओ चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतो. म्हणजे व्हायरल होऊ शकतो आणि तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज येऊ शकतात. तर मित्रांनो, हे व्हिडिओ अपलोड करण्याची मी तुम्हाला एकदम चांगली पद्धत सांगितली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी एकच माझ्याजवळ मोबाईल जो शूट करतो, मोबाईलवरून व्हिडिओ शूट करतो तोच मोबाईल असल्यामुळे तुम्हाला मी एकदम स्क्रीनवर जाऊन तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवता आले नाही. पण मी जी काही माहिती सांगली आहे तुम्ही व्हिडिओ 1-2 वेळा बघा. तुम्हाला एकदम लगेच लक्षात येईल की व्हिडिओ कसा अपलोड करायचा आहे तो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.